नमस्कार मंडळी, कसे आहोत तुम्ही सर्व? आम्ही सगळेजण आलेलो आहोत ट्रिपला अष्टविनायक, शिर्डी आणि जेजुरी 3 दिवसांसाठी. तर पहिल्या दिवसाचा व्लॉग मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, तर तो नक्की जाऊन बघा तुम्ही. आणि हा आहे दुसरा दिवस. तर पहिल्या व्लॉगमध्ये आमची 4 गणपती झालेले होते आणि चौथा गणपती झाल्यानंतर आम्ही शिर्डीमध्ये आलेलो होतो. रात्री आम्ही शिर्डीमध्ये स्टे केला आणि सकाळी सकाळी शिर्डी साईबाबांचं दर्शन करायला गेलेलो होतो. तिकडे आम्ही शूट नाही केलं कारण मोबाईल रूमवरच ठेवलेला होता, कारण मोबाईल लॉकरमध्ये ठेवावा लागतो आणि भीती वाटत होती म्हणून आम्ही फोन घरीच ठेवून गेलेलो होतो. त्यानंतर मस्त दर्शन वगैरे करून आल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या दर्शनासाठी. तर आता शिर्डीनंतर पुढचं ठिकाण होतं अष्टविनायकपैकी रांजणगावचा गणपती, आणि तो गणपती खूप लांब आहे कारण अहिल्यानगरमध्ये आहे आणि जायला खूप उशीर होणार होता. सो आम्ही नाश्ता वगैरे काही करत बसलेलो नव्हतो. ज्यांनी त्यांनी असा खाऊ वगैरे आणलेला होता, तर आम्ही तो शेअर करणार होतो नाश्ता म्हणून, आणि तो खाल्ला. आणि गणपती तिकडे खूप लांब आहे आणि दुपारची वेळसुद्धा झालेली होती आणि आम्ही जेवणाचं सगळं सामान आणलेलं होतं. तर छान अशी जागा मिळाली, तिथे आम्ही गाडी थांबवली आणि समोरच जिथे आम्ही थांबलेलो होतो तिथे एक हॉटेल होतं आणि आम्ही त्यांची परमिशन घेतली की इथे आम्ही जेवण बनवू शकतो का. तर त्यांनी पण सांगितलं की हां, तुम्ही तिथे जेवण बनवा. सो तिथे मस्त बसायला वगैरे अंथरलं, सगळं सामान वगैरे काढलं आणि गॅससुद्धा आम्ही नेलेला होता. म्हणजे छोटीशी शेगडी होती आणि एक सिलेंडर छोटंसं ते आम्ही कॅरी केलेलं होतं. आणि मस्त भाज्या वगैरे सगळ्यांनी कट केला. इथे आम्ही खोबरं खिसत होतो आणि असं वाटलं की भात पटापट शिजला जाणार नाही शेगडीवर, म्हणून तिथेच आम्ही विटा वगैरे अरेंज केल्या आणि चूल पेटवली छानपैकी आणि तिथे पहिल्यांदा भात ठेवला आणि मग भात होता आम्ही शेगडीवर मस्त आमटी करून घेणार होतो. आजचा बेत होता भात आणि मस्त मटकीची आमटी खोबरे टाकून, आणि पापड होता आणि लोणचं. सो असं सगळा बेत होता. तर एकीकडे भात शिजत होता, एकीकडे मस्त आमटी शिजणार होती आणि ऑब्व्हियसली भात झाल्यानंतर चुलीवरती आमटी होणार होती म्हणून, आणि चुलीवर ठेवणार म्हणून आधीच त्या टोपाला ना अशी माती किंवा काय होतं राख भेटलेली होती, त्यांना ती लावून घेतलेली होती जेणेकरून टोप खराब होणार नाही चुलीवर. सो मग आम्ही ते करत बसलो आणि मस्त स्पीकर आणलेला होता माझ्या बहिणीने आणि मस्त तिथे आम्ही खूप एन्जॉय करत होतो. आणि आम्ही जेवण वगैरे बनवणार तर सगळं सामान आणलेलं होतं. मटकीसुद्धा रेडी करून आणलेली होती, म्हणजे मोड आणायची होती मटकीला, सो ती आधीच भिजवलेली होती आणि फडक्यामध्ये गुंडाळून आणलेली होती. सगळे सामान म्हणजे तांदूळ दादाने आणलेला होता, मसालासुद्धा घरचाच होता, म्हणजे प्रत्येकाने काही ना काहीतरी आणलेलं होतं. आणि जे पाणी वगैरे लागणार होतं जेवण बनवण्यासाठी, ते मोठे मोठे जे बाटले येतात ना, ते सुद्धा आम्ही भरून घेऊन आलेलो होतो जेणेकरून आम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. आणि लकीली आम्ही थांबलेलो होतो एका अशा हॉटेलच्या समोर. सो तिथे पाणी तर अवेलेबल होतं, सो तिथे भांडी घासायला म्हणजे मेन जी टोपं होती ती घासायला आम्हाला खूप जास्त इझी पडली. सो इथे भात रेडी झालेला होता, आमटी मग चुलीवर ठेवलेली होती आणि लगेचच पापडसुद्धा तळून घेतले आम्ही जेणेकरून सगळं पटापट होईल, कारण फक्त जेवण बनवण्यात आम्हाला वेळ घालवायचा नव्हता आणि आम्हाला लगेच निघायचं होतं पुढच्या गणपतीसाठी. पण हां, ही सुद्धा एक मजा आहे, कारण आपण असं कधीच कुठे जात नाही की चला कुठेतरी जाऊ जेवण बनवू, असं कधीच होणारसुद्धा नाही. पण हे सगळं आपण जेव्हा ट्रिपला जातो ना तेव्हाच घडून येतं आणि तेव्हाची जी मजा असते ना ती खूप वेगळीच मजा असते. त्यानंतर आम्ही मग जेवायला बसलो आणि भात, आमटी, पापड आणि लोणचंच होतं. आणि आमटीमध्ये पण सगळे लिमिटेड प्रकार होते, की असं नाही की वाटण टाकलं आहे किंवा दुसरं काही टाकलं आहे, खोबरं टाकलेलं होतं. तसं तर आम्ही घरी पण असंच करतो की न वाटणाचं. पण कधी कधी बघा कसं होतं, भरपूर क्वांटिटी असेल तर ना वाटण हे लागतं, कारण त्याशिवाय चव येत नाही. आणि जर थोडक्यात बनवायचं असेल तर आपण खोबरं टाकून करू शकतो. पण अशा वेळेला जेव्हा आपण सगळेजण एकत्र असतो, सगळ्यांचा हात जेव्हा लागतो जेवण बनवण्यासाठी,
तेव्हा त्याची चव एवढी वेगळी होते ना, की म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकत. ही एवढी आमटी सुंदर झालेली होती ना, एवढी टेस्टी होती ना, की मला आता जेव्हा मी एडिट करायला बसले ना, तेव्हा पण मला असं वाटत होतं, की आत्ता परत त्या मोमेंटमध्ये जावं आणि पुन्हा एकदा जेवायला बसावं. आणि मी खूप जास्त भात खाल्ला त्या दिवशी, खूपच जास्त खाल्ला, कारण खरंच एवढी ती आमटी सुंदर झालेली होती. एक डबा टाकलाय कॅन पाठी मग आपण मग आतमध्ये पाणी आहे ना थोडं आहे पाणी ते घ्या आणि आणि हॅट्स ऑफ या सगळ्या लेडीजना, कारण ह्यांच्यामुळेच एवढं छान आम्हाला जेवण मिळालं. कारण मी तर फक्त टाईमपास करत होती, मी काही त्यांना मदत केलेली नाही आहे तरी. आणि एवढं सुंदर त्यांनी जेवण बनवलं. आणि जिथे आम्ही जेवण बनवलं, म्हणजे ज्यांच्या हॉटेलसमोर ते जेवण बनवलेलं ना, त्यांनासुद्धा आम्ही थोडंसं जेवण दिलं. कारण असं वाटायला नको की फक्त त्यांची आम्ही जागा वापरलेली आहे, त्यांनासुद्धा थोडंसं जेवण दिलं. आणि मग सगळी साफसफाई केली, काही घाण ठेवली नाही तिकडे. भांडी वगैरे तिकडे घासून घेतली, सगळी घाण साफ केली. जिथे चूल मांडलेली होती तिथल्या विटा वगैरे साईडला केल्या. पूर्ण आग होती ती पूर्ण प्रॉपर वेनी विझवली आणि आम्ही निघालो मग गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाय, थांबा. तर हा आहे आमच्या अष्टविनायक ट्रिपमधला 5वा गणपती, रांजणगावचा महागणपती. आणि तिथे काही व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायला अलाउड नव्हतं, म्हणून गपचूप फोन खाली ठेवला आणि व्यवस्थित देवाचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, थोडे पुढे गेलो आणि चहाचा टाईम झालेला होता. मग मस्तपैकी चहा घेतला. आम्हाला संध्याकाळच झाली देवाचं दर्शन घेईपर्यंत, कारण हा गणपती खूप लांब होता, त्याच्यामुळे खूप लेटसुद्धा झालेला. त्याच्यानंतर मस्तपैकी चहा घेतला आणि मग सगळेच जण आम्ही निघालो पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी. पुढचा गणपती आहे थेऊरचा चिंतामणी गणपती. आणि मला ह्या गणपतीबाबत ना खूप असं भारी वाटतं, कारण मी गेल्या वेळेस पण गेलेली होती, तेव्हा देवाने एवढं छान दर्शन दिलेलं होतं ना. म्हणजे आम्ही गाभारात गेलो आणि लाईन बंद केली, कारण आरती होती बाप्पाची. आणि तेव्हा एवढं भारी वाटलेलं. आणि या वेळेलासुद्धा जेव्हा आम्ही गेलो ना, अजिबात काही गर्दी नव्हती. भरपूर वेळ आम्हाला गाभारात थांबायला मिळालं आणि देवाने खूप छान दर्शन दिलं. सो या वेळेससुद्धा आम्हाला देवाने अजिबात नाराज नाही केलं. आम्हाला खूप एवढं प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर मग ठरलेलं होतं की चला जेवण बनवायचं आहे, पण तिथे ना महाप्रसाद चालू होता आणि तो फ्री होता. आणि आम्ही असं ठरवूनच आलेलो होतो की जिथे देवाचा प्रसाद मिळेल ना, तर तिथे देवाचाच प्रसाद घ्यायचा. सो आम्ही मग सगळेजण जेवायला वगैरे बसलेलो आणि माझे पाय एवढे सुजलेले दिसत आहेत ना, मला खरंच भयंकर सुजलेले होते. आणि जेवणसुद्धा एवढं छान होतं, एवढं टेस्टी जेवण होतं ना, की आनंदाने पोट भरून जेवलो. आणि तिथे जेवणसुद्धा ना एवढे कंजूसीने नव्हते वाढत. प्रत्येकजण 3-3 वेळा आलेला प्रत्येक गोष्ट घेऊन, म्हणजे ती डाळ असो किंवा स्वीट असो किंवा भाजी असो किंवा पुरी असो, 3-3 वेळा ते लोक विचारायला आलेले होते आणि कोणाकडे इग्नोर अजिबात करत नव्हते. सो ते एवढं छान वाटलं ना, की देवाच्या दारात येऊन देवाचा प्रसाद मिळतोय, भरपूर मिळतोय. सो खूप ती छान फिलिंग होती. त्यानंतर मग पुढे देऊळ होतं आणि पाठच्या साईडला देऊळ होतं आणि पुढच्या साईडला आम्हाला रूम मिळाली. आणि लेडीजची वेगळी, जेंट्सची वेगळी असं होतं आमचं. आणि खूप छान रूम होती. आम्ही सगळ्याजणी मस्तपैकी ॲडजस्ट झालो इकडे. माझी चौथी फेरी. आमची दुसऱ्यांदा आपल्याशी हेच नव्हती. तर हा आहे ट्रिपचा 3रा दिवस. आणि सकाळी आम्ही निघालो. सगळ्यांनी जसं मी आधीच सांगितलं
की प्रत्येकाने काही काही खाऊ आणलेलाच होता. तर वेफर्स वाटले आजच्या दिवशी. नाश्ता करायचा होता पण आम्ही सकाळी आज खूप लवकर निघालो, कारण आज 3 दर्शन घ्यायची होती, म्हणजे 2 गणपती आणि एक जेजुरीला जायचं होतं. सो वेळ घालवायचा नव्हता म्हणून सकाळी सकाळी लवकर निघालो आणि वाटेत थांबलो. तिथे मस्त ऊस दिसला तर सगळेजण ऊसावर तुटून पडले. मलासुद्धा ऊस आवडतो पण व्यवस्थित चावता येत नाही आहे, कारण दातांचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. तरी पण मी कसं बसं खात होते. आपली शेतं असती आपण दिलं असतं. आई आई आपली शेतं असती तर आपण दिलं असतं कोणाला? तू दिलं असतंस? मला चावताच येईना. दाखव. जीजी मावशी तू घेतलास? चाव चाव. मला चावायलाच होईना. Hydration treatment for 5 times more hydration than hyaluronic acid. Trust me, Hydromatrix, designed for hair. आम्ही कचरा खाली फेकत नाही, आम्ही कलेक्ट करतो आणि तो डस्टबिन मध्येच टाकतो. सो अशा प्रकारे पोहोचलो आम्ही सिद्धटेकला, सिद्धिविनायक गणपतीला. आणि अजिबात गर्दी वगैरे काहीही नव्हती, कारण आम्ही सुद्धा ऑड डेजला गेलेलो होतो. कारण सॅटर्डे संडे असतं तर मे बी गर्दी असते, पण आज मंगळवार होता. मंगळवार असला तरी एवढी गर्दी नव्हती, पण मस्त व्यवस्थित दर्शन मिळालं. सकाळी सकाळी लवकर पोचलेलो होतो आम्ही. तर गणपतीचं छान दर्शन घेतलं आणि मग बाहेरच चहावाला होता. तर सकाळी सकाळी सगळ्यांना चहा लागतो, सो चहा घेण्यासाठी सगळेजण थांबलो. काय मावशी? घे तोड, मी व्हिडिओ करतो. घे निमिष तोडून दे त्याला. हे कितीला? मग कितीला? मस्त. ह्या वाल्या कांदा पोह्यांची तयारी चालू आहे. आज नाश्ता आहे कांदा पोहे. हां, त्याची सर्वजण आज तयारी करतात. ओ ताई, किती टाकताय? हे बघा 1.5 किलो. हे फोडले मी फोडले. 1.5 किलो का 1 किलो घ्यायचे? हां, अर्धा किलो फोडला. फोडले? हां हां, मग बघते मग मी 1 किलो आधी बघते किती होती. तर इथे आम्ही थांबलेलो होतो नाश्ता बनवण्यासाठी, कारण आमच्या ड्रायव्हर काकांनी सांगितलेलं होतं की काहीतरी हेवी नाश्ता करून घ्या, कारण आता अजून एक गणपती व्हायचं आहे आणि जेजुरीसुद्धा करायची होती. सो पोटभरती असलेली पाहिजे, जेणेकरून जास्त भूक लागणार नाही आणि आपलं देवदर्शन व्यवस्थित होईल. आणि आज जेजुरीला सुद्धा जायचं होतं, तर बहुतेक लेडीजनी ना साड्या नेसलेल्या होत्या. मलासुद्धा नेसायला सांगितलेली होती, पण मी साडी घेऊन तर आले पण नेसली नाही, कारण साडीमध्ये मला चढायला गड तो जमेल की नाही हे माहीत नव्हतं, म्हणून मी अजिबात साडी वगैरे नेसली नाही. आणि मस्त येल्लो साड्या नेसलेल्या होत्या. सगळ्यांनी बघून खूप छान वाटत होतं. मलासुद्धा इच्छा करतच होती साडी नेसायची. लावतो बाबा, आता सगळेच लावतात. आशू लावतो, राजेश भाऊ लावतो, आम्ही लावतो. आहे ना कोणाकडे? नाही काय ते काकाला विचारलं जाय काय तिकडे आणायला. तुम्हाला पोहे देऊ बरं, कढीपत्ता कढीपत्त्याचा वास छान येतो ना. काल खोबरं खाऊन आणि काढता ना जास्त. काढताना भारी पडतो. नाही पोहे लगेच काढले, भिजवले, हात नाही पेटवले तेव्हा.
त्यानंतर स्पेशली कांदे पोळीची आमची तयारी चालू आहे. त्यानंतर आता कांदा सुरुवात करणार आहोत, केलेली नाहीये आता थोड्या वेळाने 5 मिनिटात आम्ही नंतर आम्ही खायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी तुम्ही कांदे पोळी खायला यायचं आहे. इकडे बघून दे काय खालता देव काय मीठ लागले काय मिक्स करा पूर्ण. थांबा द्या इकडे पूर्ण. पूर्ण पण नाहीये. अमूल कढीपत्ता आणायला गेलाय, ते काय कढीपत्ता आलेला नाहीये. त्यामुळे कांदे पोहे असेच खायचे आहे. आपण शेव टाकून खायचं आहे. बटा बिटा तशी त्याला आमच्याकडे वेळ नाहीये. ते आमचे बामनोली वाडीमध्ये गेले. अमोल शेतावर कडीपत्ता आणायला गेलेला आहे, पण अजून आलेला नाहीये. तर आज आपण तसंच कडीपत्ता खाऊ, पोहे खाऊया. दोन्ही हाताने हे करा मिक्स. मी हे करते. थांबती गट काय बोलू. अमोल गेलाय शेतावर कडीपत्ता आणायला, तो येईपर्यंत पोहे पोटात जाणार आहेत. त्यांना वाटेत गणेश भाऊ भेटले, त्यांनी बोलवलं, मग तिकडे गेला तो. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अमोलरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. आता मी काय बोलू. गणेश म्हात्रे नाव घ्या. जुनं नाव घेऊ. खनखन कुदली मनमन माती, सारवल्या भिंती, उभारले खांब, आली आली पालखी गणेशरावांची पालखी. हा आणि काय गो आता विसरलं. चांदीच्या ताटात पिकलेली केळी, राजेशरावांचं नाव घेते पोहे करते वेळी. पिकलेली केळी महेश्वरांचं नाव घेते अष्टविनायक ट्रिपच्या वेळी. मी पाठ नाही केलं, प्राची ठाकूर नाही. अबोलीच्या वेळीला कलाबुत झाली दाट. अबोलीच्या वेळीला पोह्यांचं थाट. काय आबोलीच्या वेणीला कलाबूत झाली दाट. शुभम रावांचं नाव घेते आमच्याकडे पोह्यांचा थाट. वहिनीला दे. नाही मला आठवू द्या बाकीचे नाही तुला बोलायला लागलं सगळ्यांचं झालं. साजूक तुपात नाजूक चमचा, आशिष रावांचं नाव घेते मान राखून तुमचं. ना अर्धवट आहे ना. चांदीच्या निरंजनात साजूक तुपाची फुलवात, विश्वासरावांचं नाव घेते आम्ही केली अष्टविनायक दर्शनाला सुरुवात. मी का परवा हे करणार होतो म्हणजे असं. हा असू दे पण तरी ठीक आहे. पाणी ओतलं तोटतं काय. हो तुमचं अर्धवट राहिलेलं. चला आता ते राहिलं. ॲल्युमिनियमच्या डब्यात ठेवले होते गहू, लग्न नाही झालं नाव काय घेऊ. नाव कुणाचं घेऊ. पावशे रवा पावशे खवा, विश्वास काकांचा 1000 रुपये ठेवा. बघून दे. परत अहो गरम ठेवलं ना म्हणून हे घ्या. आणि खरंच सांगते कढीपत्ता वगैरे काहीही वापरलेला नव्हता, कारण तो त्यांना भेटलाच नाही. तरीसुद्धा पोहे एवढे छान झालेले होते ना की मी डबल पोहे खाल्ले. मी अजिबात डाएटचा वगैरे विचारच केला नाही या वेळेला.
आणि मग निघालं पुढच्या प्रवासासाठी. आणि संध्याकाळीसुद्धा म्हणजे दुपारीसुद्धा जेवण बनवायचं होतं, म्हणून थोडीशी जी काही लागणारी भाजी होती ती आम्ही तिकडून घेतली आणि मग निघालो गणपतीच्या दर्शनासाठी. विचार केलेला की पुढे जाऊन आम्ही काहीतरी घेऊ, पण इन केस जर नाही भेटलं तर मग वांदे लागतील, म्हणून आम्ही थोडीशी जी काही भाजी लागणार होती ती घेऊन ठेवली. गुड मॉर्निंग. आणि हा आहे आमच्या अष्टविनायक ट्रीपपैकी शेवटचा गणपती, मोरगावचा मयुरेश्वर. म्हणजे 8वा गणपती. तसं बघायला गेलं तर अष्टविनायक मध्ये सगळ्यात पहिला गणपती हा आहे, मयुरेश्वर गणपती येतो. पण आमच्या ट्रिपमध्ये हा शेवटचा गणपती आला, कारण आम्ही सुरुवात केलेली होती पालीपासून, कारण आम्हाला पाली जवळ पडतं म्हणून. आणि मग इकडे आलो आणि ह्या गणपतीची, ह्या देवळाची, ह्या मंदिराची अशी खासियत आहे ना की एवढं सुंदर नक्षीकाम आहे, एवढं सुंदर देऊळ आहे ना की मला खूप जास्त आवडतं हे. आणि मग मस्त दर्शनाला आज थोडीशी मला गर्दी वाटली इकडे, कारण ना नवीन नवीन लग्न झालेले कपल्स इकडे आलेले होते. सो त्यांना बघून मला माझे दिवस आठवले की मी सुद्धा लग्न झाल्यानंतर मस्त मस्त देवळात गेलेली होती. सो ते क्षण आठवत होते आणि मग मी माझ्या आहोंनासुद्धा थोडं मिस करत होते, कारण त्यांना यायला जमलं नाही म्हणून. आणि मस्त मग तिथेसुद्धा गणपतीचं छान दर्शन घेतलं आणि एवढी गर्दी नव्हती म्हणून आम्हाला गाभाऱ्यात बऱ्यापैकी वेळ थांबायला मिळालं. कसं आहे ना की आपण जर गणपतीचं दर्शन घ्यायला एवढ्या लांब येत असू आणि आपल्याला 2 मिनटंसुद्धा देवाजवळ थांबता येत नाही ना, तर खूप वाईट वाटतं. आणि पण आमचं तसं काही नशिबाने नाही झालं. सगळ्या देवांनी आम्हाला खूप छान दर्शन दिलं. आणि अशा प्रकारे आमची अष्टविनायकची ट्रिप कंप्लीट झालेली आहे इथे. आता फक्त जेजुरी बाकी आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यांवर एवढा आनंद होता, कारण आमचं अष्टविनायक झालं, शिर्डी झालं, आता फक्त जेजुरीच राहिलेलं आहे. आणि आता आम्ही निघणार होतो जेजुरीला जाण्यासाठी आणि जेजुरीला जायला फक्त अर्धा तासच होता. आणि सगळ्यांमध्ये तो जोश आलेला की जेजुरीला जायचं आहे ना, आणि जेजुरी बोलल्यावर एक फिलिंगच वेगळी आहे, एक वाईबच वेगळी आहे. सो आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो की कधी जेजुरीला पोहोचणार. आणि पोटभरती तर झालेलीच होती, कारण भरपूर आम्ही पोहे खाल्लेले होते. तर आता डायरेक्ट जेजुरीला जाणार. आणि जेजुरीला पोहोचलो आणि खूप गर्दी होती तिकडे, खूपच जास्त गर्दी होती. आणि एका पॉईंटला विचार आला मनात की मी चढू शकते का, कारण लेण्याद्रीला जेव्हा गेलेली होती तेव्हा खूप त्रास झालेला होता चढताना, पण खूप छान वाटत होतं. आणि विचार मनात होता की नाही चढायचंच, कारण जेजुरीला आलो आहे आपण. आणि इथूनच सुरुवात झाली सोन्याच्या जेजुरीला. आणि खरंच बोलतात ना की सोन्याची जेजुरी, तर खरंच ही सोन्याचीच जेजुरी आहे. आणि पहिल्या पायरीपासून ते जाणवत होतं. आणि अजिबात तिकडे ऊन वगैरे लागत नव्हतं. आम्ही पूर्ण दुपारच्या भरामध्ये आलेलो होतो, पण एवढी व्यवस्थित अरेंजमेंट करून ठेवलेली आहे ना, कोणालाच ऊन जाणवत नव्हतं, त्याच्यामुळे कोणाला थकवासुद्धा येत नव्हता. सो ते खूप छान गोष्ट वाटली मला. रोहित, हे रोहित, आईचं पकड आहे. एवढं गरम करतो दगड म्हणून काय बघितलं काय बघितलं महिमेला हात घालून. आणि मग आम्ही चढलो फायनली जेजुरी गडावर. आणि खरंच ह्याला म्हणतात ना मृत्यूलोकीचे दुसरे कैलास शिखर, खरंच आहे ते. कारण तिथे गेल्यावर जेवढी पण कारण थोडंफार थकायला तर होतंच सगळ्यांना, पण जे काही थकवा आलेला ना तो सगळा निघून गेला. गर्दी खूप होती, पण पटापट दर्शन मिळालं. असं नाही की 1.5-2 तास आम्हाला वाट बघावी लागली नाही. आणि इथे आमचं दर्शन देवाचं झालेलं होतं आणि आम्ही चाललेलो होतो भंडारा उडवण्यासाठी. आणि भंडारा उडवणं हे पण खूप छान फिलिंग आहे. म्हणजे मी तर फिलिंगच म्हणेन, कारण मला आता जेव्हा मी बघते ना हे व्हिडिओज, तेव्हा मला पुन्हा तिकडे गेल्यासारखं वाटतं आहे. म्हणजे जेवढा मला होळी खेळताना आनंद नाही झाला ना, तेवढा हा भंडारा उडवताना आनंद झाला, कारण तो माझ्या देवाचा होता.
आणि त्याच्यानंतर झालं असं की आम्ही चुकीच्या दरवाजाने खाली उतरलो आणि आम्ही पूर्ण गावातून एक फेरी मारून आलो. त्यामुळे खूप लेट झालेला होता. पण आम्ही दुपारी जेवलोसुद्धा नव्हतो. साधारण 5:30 वाजता आम्ही गडावरून खाली उतरलो आणि मग ठरवलं की नाही, जेवण तर बनवायचंच, कारण उपाशी कुठे जाणार. आणि हॉटेलमध्ये कधी कधी व्यवस्थित जेवण नाही मिळत, कारण आमची टेस्ट बड वेगळी आहे आणि तिकडच्या लोकांची थोडीशी टेस्ट बड वेगळी आहे. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि जेवणाचं तर सगळं आम्ही घेऊन आलेलोच होतो. म्हणून लकीली पेट्रोल पंपच्या बाजूला आम्हाला ही मोकळी जागा दिसली. सो आम्ही तिथे गाडी थांबवली आणि पुलावच करायचा होता, जास्त काही करायचं नव्हतं. म्हणून व्यवस्थित तिथे दगड भेटलेले होते तर तिथे चूल मांडली. पहिल्यांदा शेगडी काढून चहा केला. दूध आम्हाला भेटलं नाही म्हणून कोरा चहा केला. पण माहीत नाही, त्या कोरा चहामध्ये पण एक वेगळीच जादू होती. कारण मला खरं सांगू का, कोरा चहा नाही आवडत, पण त्या कोऱ्या चहामध्ये पण एवढी छान वेगळी जादू होती ना की मस्त मी 2 ग्लास चहा घेतला. आणि त्याच्यानंतर मग सगळेजणं पुलाव करत होते. सो मी त्यांना थोडीशी मदत केली. मी जास्त नाही केली, पण थोडीशी मदत करत होते. तो तिखट नाही आहे. ते तांदूळ इथे ठेवलं ना, कुठे ठेवला तांदूळ? तो प्राची तांदूळ इकडे आहे. आणू? हा ना. टाका टाका टाका, 25 वाला पूर्ण टाका. 25 वाला आहे तो. हा असू दे, टाका होऊ दे. टाका का, माणसं भरपूर आहेत. आम्ही आहोत ना, आम्ही काय तिखट नाही ती मिरची. हो दे, आम्ही बनवणार. फटाके बिटाके की घ्यायचे. वाजवली होती ना दिवाळी. पाणी गॅस घेतली चहा घे. आधी गाजर बिजर त्यावर टाकायला. गाजर बिजर त्यावर टाकायला त्याच्यात. हां हां. आता टॅमॅटो टाका पहिले. टॅमॅटो आपलं हे बघा. त्यांचा भात जरासा आहे ना, कोथिंबीर कापायची. सर्व ते आपण ताकीद करा तिथे. कोण राहिले? बटाटी काप. हाय ए चहा बघ आहे, कोणाला पाहिजे? हा पण एक आहे, 3 आहे. तू नाही घेतला. तू चकली घे आपली. तुझं झालं काम का, मला थोडी माहिती. आणि पेट्रोल पंपच्याच बाजूला जर लकीली आम्हाला जागा मिळालेली थांबण्यासाठी, तर जसं जेवण बनवत होतं तसे अर्ध्या लेडीज येत होत्या फ्रेश होण्यासाठी, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर वगैरे भंडारा ओढलेला होता आणि थोडंसं फ्रेशसुद्धा व्हायचं होतं. सो सगळेजण तिकडे नंबर लावून उभे होते. म्हणून मी म्हटलं की ते चेअर्स वगैरे आहेत मांडलेल्या, तर मी आरामात चेअरवर बसलेली होती. कसलं टेन्शन काही घेतलेलं नव्हतं. मी एकटीच मस्तपैकी बसलेली होती. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली आणि पुन्हा गेली जिथे आम्ही सगळेजण थांबलेलो होतो तिथे. आणि तिथले जेवण ऑलमोस्ट रेडी झालेलं होतं आणि जेवेपर्यंत खूप उशीर झाला. म्हणजे साधारण काळोख ऑलमोस्ट पडलेलाच होता. आणि जेवण एवढं टेस्टी झालेलं होतं ना, म्हणजे त्याच्यामध्ये लसूण नव्हता, अद्रक नव्हतं, तरीसुद्धा ते एवढं छान जेवण झालेलं होतं ना, ते तुम्ही बघाच पुढे. मला ब्लॉग बनवायचा, पण आता काय माहित नाही मी कितीपर्यंत टाकली. लावून दे ना. हो इकडेच बसा ना तुम्ही. इकडे तोंड करून बसा ना. नको घे, जेव तू, जेव. वाढू नको. वाढत नाही, जेवत नाही. नाही जेवत नाही मी, काढून घ्यायला काढून घे, म्हणजे कसं आपल्याला पटकन खायला होईल. सावकाश जेवा सगळ्यांनी, जरा गरम आहे ना. आणि आता आम्ही करणार आहोत परतीचा प्रवास. म्हणून पुन्हा एकदा वॉशरूमला जाऊन आलो, कारण ते नेसेसरी आहे. आणि मग पुढेच होतं पेट्रोल पंप, म्हणून आमची गाडी तिथेच आम्हाला भेटायला आली. म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की परत इकडे येत बसू नका, आम्हीच तुम्हाला घ्यायला येतो. आणि मग मस्तपैकी बसलो बसमध्ये. चला बॉटल घ्या ना. सगळे आले ना. तुझं काय राहिलं असेल मला एक बाटली दे ना. तुझ्याकडे काय ना माझं.
नाही तू असेल तर बघ विचार काय मला माझ्या बॅगेत तुझं काय नाही चार्जर माझ्याकडे. तुमचं पण आभार हो, व्यवस्थित नेलं. हा अजून पोहोचायचं आभारी आहोत. किलोला अजून पोहोचायचं. थँक्यू काका. चुकला मागला असेल तर पदरात निमिषा पर्स माझी. हे चला एकदा हाय करा सगळ्यांनी परत. रोहित जातो रोहित सगळं हॅलो हॅलो. जेजुरीचा डोंगर बघितलं त्यांना. मोरया येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट मोरया उंदीर मामा की जय. साई बाबा की जय. आणि अशा प्रकारे इथे आमची ट्रिप तर संपलेली होती. सगळेजण घरी जायला निघालेले म्हणून थोडासा डान्स केला आम्ही आणि खूप खूप एन्जॉय केला आम्ही. 3 दिवसाचा डान्स एका दिवसात एका वेळेत करून टाकला. काका नाचा. महेश काका नाचा. थांब मी तुमची करू दे. आणि डान्स वगैरे खूप केला आणि त्याच्यानंतर आम्ही JSWच्या जवळ आलो डोलवीच्या इकडे आणि आमची गाडी झाली पंक्चर. सो नशिबाने आम्हाला रिपेअर करणारासुद्धा मिळाला. सो 1 तास तिकडे लागला म्हणून 1:15ला रात्री आम्ही घरी आलो आणि खूप थकलेलो होतो कारण सामानसुद्धा आणायचं होतं कारण आईने मोस्टली तिचंच सामान यूज केलेलं होतं म्हणजे भांडी वगैरे. सो दादा आणि वहिनी आलेली होती भांडी वगैरे घरी आणण्यासाठी कारण भरपूर होती आणि माझे पाय असे सुजलेत ना म्हणजे बटरासारखे झालेले होते आणि काय माहिती हे सूज कधी उतरेल. दुखत पण होते पण सूज जास्त चढलेली होती आणि मग खूप जास्त झोप आलेली होती. खूप थकवासुद्धा आलेला होता. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.